Good morning, my dear students. How are you all? I hope you all are fine at home. Yes, all are fine. तुम्हाला वाटत असेल मीच रोज रोज विचारते आम्हाला काय झालंय, पर आप सबको पता है कि क्या चल रहा है. यस, मेरे सब बच्चे तंदुरुस्त होना चाहिए. ओके, सब अच्छे होना चाहिए. ओके, इसलिए मैं रोज पूछती की हाउ आर यू. ओके, येस. तर मुलांनो, बघा समोर तुम्हाला दिसत असेल मराठी वर्कबुक. बाहेर काढा, तुमची मराठीची वर्कबुक बाहेर काढा. मी माझी मराठीची वर्कबुक बाहेर काढली आहे, तुम्ही सुद्धा काढा. बच्चों, आपकी मराठी की वर्कबुक बाहर निकालो. हमने 12 खड़ी लिखने के लिए स्टार्ट किया है. लास्ट लेक्चर में हमने कितने व्यंजन की 12 खड़ी लिखी थी. येस, गेल्या लेक्चर मध्ये आपण किती व्यंजनची 12 खडी लिहिली होती. 10 व्यंजनची, बरोबर. येस, तर त्यामध्ये जे 2 व्यंजन आहेत, न्य आणि अंग, हे 2 व्यंजन मुलांनो इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, हे 2 व्यंजन तुम्हाला काही एक्झाम मध्ये येणार नाहीत. राहिलेले जे 8 व्यंजन आहेत, क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, हे जे आहेत या व्यंजनची 12 खडी तुम्हाला आली पाहिजे. येस स्टुडंट्स. येस, तर मुलांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण एकूण 10 व्यंजनची 12 खडी लिहिली होती. येस, आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढील व्यंजन लिहिणार आहोत. ओके, ट पासून आपण आज व्यंजन लिहिणार आहोत, 12 खडी लिहिणार आहोत. मुलांनो, गेल्या लेक्चरमध्ये जे आपण लिहिले होते ते एकदा आपण वाचूया. यस, ऑल आर रेडी. एक बार हम रीड करते हैं. ओके, मैं रीड करती है, मेरे पीछे आपको बोलना है. क से हम स्टार्ट करेंगे. ये जो 2 है, अंग, न्य और अंग, ये 2 हम नहीं बोलेंगे. ओके, दूसरे सब व्यंजन की 12 खड़ी एक बार हम रीड करते हैं, मेरे पीछे दोहराओ. क, का, की, कु, के, कई, को, कऊ, कम, कह. ख, रिपीट आफ्टर मी. एक तो ध्यान मोबाइल पर दे दो, नहीं तो आपने वर्कबुक में लिखा है, वर्कबुक में ध्यान दे दो. ओके, और जो 12 खड़ी रीड करते हैं उसके नीचे से क्या करना है, उसके नीचे से क्या करना है, आपकी पेंसिल घुमानी है. ओके, मैंने आपको बोला है कि आपको पेंसिल से लिखना है. मैंने पेन से लिखा है क्योंकि आपको अच्छे से देखने के लिए. ओके, इसलिए मैंने पेन से लिखा है. आपको क्या करना है, पेंसिल से लिखना है. ओके, बहुत बच्चों ने मुझे फोटो भेजा है. वेरी गुड स्टूडेंट्स. मैंने आपको बोला है कि रोज, मतलब जिस लेक्चर में जितने व्यंजन की 12 खड़ी लिखते हैं आपको भी उतना ही लिखना है. ओके, आगे आगे नहीं जाना है. जो आगे जाएगा उनको कुछ लड्डू मिलेगा नहीं ना. यस, तो जिस लेक्चर में जितना टीचर लिख कर देती है आपको भी उतना ही लिखना है. ओके, वेरी गुड. मेरे पीछे दोहराओ. ख, खा, खी, खू, खू, खे, खई, खो, खऊ, खम, खा. ग, गा, गी, गू, गे, गई,
गो, गौ, गम, गह, घ, घा, घी, घी, घू, घू, घे, घई, घो, घौ, घम, घा। ये नहीं बोलेंगे। नेक्स्ट व्यंजन च, चा, ची, ची, चू, चू, चे, चई, चो, चौ, चम, चह, छ, छा, ची, छी, छू, छू, छे, छई, छो, छौ, छम, छह, ज, जा, जी, जी, जू, जू, जे, जई, जो, जौ, जम, जह, झ, झा, झी, झी, झू, झू, झे, झई, झो, झौ, झम, झह। ओके, ये भी नहीं बोलेंगे। तर मुलांनो, आज आता आपण ट पासून बाराखडी लिहिणार आहोत। येस, तर तुम्हाला आता लक्ष द्यायचं आहे आणि लेक्चर संपल्यानंतर तुमच्या वर्कबुक मध्ये तुम्हाला लिहायचं आहे। ओके, जेव्हा मी लिहिते तेव्हा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे। ओके, जेव्हा लेक्चर संपेल तेव्हा तुम्हाला तुमच्या वर्कबुक मध्ये कंप्लीट करायचं आहे, जेवढं आज आपण व्यंजन शिकले आहे। ओके, तर आपण सुरुवात करूया। आजचा आपला व्यंजन आहे ट। ट ची बाराखडी आपण लिहिणार आहोत। ट, टा, टी, टी, टू, टू, टे, टई, टो, टौ, टम, टह। जेव्हा मैं लिखते आपको ध्यान देना और मेरे पीछे दोहराना है। ठ, बोलो मेरे पीछे। ठ, ठा, ठी, ठी, ठू, ठू, ठे, ठई, ठो, ठौ, ठम, ठ। ड, डमरूचा। ड ची बाराखडी लिहूया। ड, डा, डी, डी, डू, डू, डे, डई, डो, डौ, डम, डह। ओके, तर आता आपण ट, ठ आणि ड या तिघांची बाराखडी लिहिली। पुढील व्यंजन
ढ ढगाचा. ओके. ढ ढा, ढ ढला काना ढा. ढी, ढ ढला पहिली वेलांटी ढी. ढ ढला दुसरी वेलांटी ढी. ढू, ढ ढला पहिला उकार ढू. ढला दुसरा उकार ढे, ढला एक मात्रा ढई, ढला दोन मात्रा ढो, ढला एक काना एक मात्रा ढो. ढौ, ढ ढला दोन मात्रा एक काना दोन मात्रा ढौ. ढम, ढ आणि अनुस्वार ढा, ढ आणि विसर्ग. ओके. एवढे सगळे व्यंजन लिहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेलच. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, न बाणाचा. न ना नी नी नू नू ने नई. दोहराओ मेरे पीछे. नो नौ नम ना. ओके. नेक्स्ट, न बाणाचा. त्याच्यानंतर कोणता व्यंजन आहे? त. येस, त तलवारीचा. बोला माझ्या मागे. त ता ती ती तू तू ते तई तो तौ तम तह. ओके. आफ्टर दैट थ. थ थवा. ओके. थ था थी थी थू थू थे थई थो थौ थम था. ओके. एक बार दोहराते हैं. बोला माझ्या मागे. ट टा टी टी टू टू टे टई टो टौ टम टह ठ ठा ठी ठी ठू ठू ठे ठई ठो ठौ ठम ठह ड डा डी डी. Repeat after me, students. Do डे
डई, डो, डऊ, डम, डह, ढ, ढा, ढी, ढी, ढू, ढू, ढे, ढई, ढो, ढऊ, ढम, ढह, न, ना, नी, नी, नू, नू, ने, नई, नो, नौ, नम, नह. नेक्स्ट त, ता, ती, ती, तू, तू, ते, तई, तो, तऊ, तम, तह, थ, था, थी, थी, थू, थू, थे, थई, थो, थऊ, थम, थ. ओके स्टुडंट्स, नेक्स्ट व्यंजन घेऊया. द, द, दरवाजा. द, दा, दी, दी, दू, दू, दे, दई, दो, दऊ, दम, दह. ओके, टर्न योर पेज. पेज नंबर 6. पेज नंबर 6. द दरवाजा, त्यानंतर आहे ध धनुष्य. ओके, बघा आपण कोणते किती व्यंजन लिहिले. ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द. 1 2 3 4 5 6 7 8. 8 व्यंजन लिहिले मुलांना आपण. ध धनुष्य. नेक्स्ट व्यंजन ध, धा, धी, धी, धू, धू, धे, धई, धो, धऊ, धम, ध. आणि न नळाचा. ओके, शेवटचा व्यंजन न नळाचा. न नळाचा त्याची आपण 12 खडी लिहूया. पुढील व्यंजन नेक्स्ट लेक्चर. यस, ओके. दोहराओ मेरे पीछे. न,
ना, नी, नी, नू, नू, ने, नै, नो, नौ, नम, नह. ओके. येस. तर मुलांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण टरबूज, तर नळाचा त्यापर्यंत आपण बाराखडी लिहिली आहे. तुम्हाला तुमच्या वर्कबुकमध्ये नळाचा तोपर्यंतच बाराखडी कंप्लीट करायची आहे. ओके. पुढील बाराखडी नाही लिहायची आहे. टरबूज पासून तर नळाचा तोपर्यंत बाराखडी कंप्लीट करून मला फोटो पाठवायचा आहे. ओके. थँक यू.